हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासला होता तिसरा चॅप्टर HCF अँड LCM हा सुरुवात केलेला. मग त्यामध्ये आपण बघितलं प्रॅक्टिस सेट 10. मग आजच्या या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत की फॅक्टरायझिंग अ नंबर इनटू इट्स प्राइम फॅक्टर्स, म्हणजे संख्येचं मूळ अवयव काढणे हा भाग आपण आजच्या तासामध्ये अभ्यासणार आहोत. Now let us see factorizing a number into its prime factors, म्हणजे दिलेल्या संख्येचे त्याच्या मूळ अवयवात पाडणे किंवा त्याचे मूळ अवयव काढणे असं त्याचं मीनिंग आहे. आता हे जे मूळ अवयव आहेत, हे प्राइम जे फॅक्टर्स आहेत, हे फॅक्टर कशासाठी आपल्याला लागणार आहेत? The prime factors of number is necessary to find GCD or HCF and LCM of two or more than two numbers. So here we have to find the prime factors of a number. For that we have to study some examples here. त्याच्यासाठी आपण काही उदाहरणं बघूयात. So that here the first example is find prime factors of so first one here 108. So it is the number. Here we have to find the prime factors of this 108. So for that write this one 108 is equal to. आता ह्याचे अवयव काढत असताना अशा व्हर्टिकल मेथडने आपण काढूया, म्हणजे सोपं जाईल. त्याला हॉरिझॉन्टल मेथडने पण काढता येतो, परंतु व्हर्टिकल मेथडने जर आपल्याला इझी होईल. पहा, व्हर्टिकल मेथडने काढत असताना बघा इथं हे 108 लिहिलं. आता ह्या 108 चे असे फॅक्टर्स पाडायचे ते प्राइम नंबर असले पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे प्राइम नंबर कोणकोणते. फर्स्ट प्राइम नंबर इज 2. आता याला 2 ने भाग जातो की नाही बघायचं आहे. आता 2 ने भाग जाण्यासाठी आपण बघितलं सम संख्या असेल, म्हणजे इव्हन नंबर असेल तर त्याला 2 ने भाग जातो. मग आता हे इव्हन नंबर आहे की नाही बघा, शेवटी म्हणजे युनिट प्लेसला एकक स्थानी असणारा जो अंक आहे 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर असेल तर तो इव्हन नंबर असतो. इथे 8 आहे म्हणजे तो इव्हन नंबर आहे, म्हणजे त्याला 2 ने भाग जातो. तो 2 ने भाग घाला इथं. मग आता इथं 2 लिहिलं, इथं भाग घालून लिहायचं, आलेलं भागाकार इथं लिहायचं आहे. मग 2 ने 10 ला भाग घाला, किती येतो बघा भागाकार. 2 5 10 म्हणजे भागाकार किती येईल 5 येईल. तो 5 इथं लिहिलं. पुन्हा 8 ला भागा 2 ने, 2 4 8 म्हणजे भागाकाराला 4, इथं 4 लिहिलं. पुन्हा बघा, पुन्हा हे समसंख्या त्याला पुन्हा 2 ने भाग जातोय, तर पुन्हा 2 ने भागाला इथं 2 लिहिलं. आता 5 ला 2 ने भागाला, 5 2 बे 2 4 बे 3 6 6 हे 5 पेक्षा मोठी आहे, त्यामधनं मायनस करता येत नाही, या ठिकाणी लिहिलं बे 2 4. मग 5 मधनं 4 गेले, उरले किती 1. मग वरून घेतलं 4, 14 झाले. पुन्हा 14 ला 2 ने भागाला, बे 7 14. आता बघा 27 ही समसंख्या नाहीये, विषम संख्या आहे, त्यामुळे त्याला 2 ने भाग जात नाही. मग 2 नंतरची पुढची मूळ संख्या कोणती आहे 3 आहे. मग याला 3 ने भाग जातो का बघा, 3 ने भाग जातोय. 3 9 27, मग 3 ने भाग जातो, मग 3 ने भाग झाला. मग भागाकार किती येईल 3 9 27 9. पुन्हा 9 ला 3 ने भाग जातोय, तो 3 पुन्हा इथं लिहा.
3 त्रिक 9. पुन्हा या 3ला 3ने भाग जातोय, पुन्हा इथं 3 लिहा, इथं भागाकारला 3 1 3. शेवटी 1 येईपर्यंत ते भागाकार करत राहायचं आहे. आता हे जे भाजक मिळालेत बघा, 2 हे 2 हे 3 हे 3 हे 3, या सर्वांचं गुणाकार इथं लिहायचं आहे. 2 into 2 into 3 into 3 into 3. These are the prime factors of the number 108. ओके, अंडरस्टँड? कळालं का बघा? म्हणजे सर्व मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात हे संख्या लिहायचं आहे, त्याला आपण त्याचे मूळ अवयव असं म्हणतो. दॅट मीन्स द प्राइम फॅक्टर्स ऑफ 108 इज इक्वल टू 2 into 2 into 3 into 3 into 3. These are the prime factors. Okay. Look at the second example. दुसरं उदाहरण बघा. 117. 117 याचे प्राइम फॅक्टर्स काढायचे. सो राइट हियर 117 इज इक्वल टू, पुन्हा याचे वर्टिकल मेथडने काय करा, फॅक्टर्स पाडायचं. 117 याचे फॅक्टर्स आपण काढले. मग आता बघा 117 मीन्स 117. इट इज ऑड नंबर, नॉट एन इवन नंबर. हे इवन नंबर नाही आहे, ऑड नंबर आहे, त्यामुळे त्याला 2 ने भाग जात नाही. त्याच्यानंतर पुढची मूळ संख्या कोणती आहे 2 नंतरची? 3 आहे. आता याला 3 ने भाग जाता की नाही आपल्याला बघायचं आहे. मग त्याच्यासाठी काय आपण काय बघितलं बघा, कसोट्या बघितल्या. 3 ची कसोटी, 2 ची कसोटी, 5 ची कसोटी, 8 ची कसोटी, 7 ची कसोटी, हे कसोट्या बघितल्या. त्या कसोट्यांचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. मग पुढची मूळ संख्या 3 आहे, मग 3 ने त्याला भाग जातो की नाही हे कन्फर्म करण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आहे. मग आपण समजा बेरीज केली, 1 अधिक 1 2, 2 अधिक 7 9. मग आता येणारी जी बेरीज आहे त्याला 3 ने भाग जायला पाहिजे, तर त्याला 3 ने भाग जातो. मग येणारी बेरीज किती आहे? 9 आहे. मग 9 ला 3 ने भाग जातो की नाही बघा, 3च्या पाड्यात 9 आहे की नाही आहे, 3 ने भाग जातो, म्हणजे याला 3 ने भाग जातो, म्हणून इथं 3 लिहिला आपण, भाग घातलं, 3 ने भागायचं. मग आता भागाकार करा. 11 ला 3 ने भागाला, 3 चौक 12, 11 पेक्षा मोठी 12, त्यामुळे त्याच्यातनं मायनस करता येत नाही, म्हणून इथं काय करायचं, 3 त्रिक 9 लिहायचं आहे. 3 त्रिक 9 म्हणलं म्हणून तिथं 9 लिहायचं नाही, त्रिक 3चा भाग बसलाय म्हणून तिथं 3 लिहायचं आहे. 3 त्रिक 9 म्हणून 9 लिहायचं नाही तिथं. ओके, 11 मधनं 9 गेले, किती राहिले बघा, 11तनं 9 गेले, उरले 2, मग वरून घेतलं 7, 27 झालं. मग 27 ला पुन्हा 3 ने भागाला, 3 9 27 मिळाला. भागाकार किती आपल्याला? 39, 39. बरोबर. मग आता या 39 ला पुन्हा 3 ने भाग जातो की नाही बघा, 3 अधिक 9 12, 12 ला 3 ने भाग जातो, म्हणजे याला 3 ने भाग जातो. मग इथं 3 ने भाग घातलं 3, मग इथं 3 ने भागाला 1 चा भाग बसतो, 3 1 3, इथं 3 चा भाग बसतो, 3 त्रिक 9. बरोबर. मग आता बघा इथं 13 मिळाले. मग 13 ही संख्या मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 13 इज अ प्राइम नंबर. देअरफॉर हियर डिवाइड बाय 13. प्राइम नंबर असल्यामुळं त्याच्यानेच भागायचं आहे, कारण इथं ह्याला कुठल्याही संख्येने भाग जात नाहीये. सो 13 1 13, 1 येईपर्यंत त्याचे फॅक्टर्स पाडले. मग आता किती मिळाले, कुठले कुठले फॅक्टर्स मिळाले बघा, 3 3 13. मग ते सगळ्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं, 3 into 3 into 13. सो दीज आर द प्राइम फॅक्टर्स ऑफ 117. कळालं? ओके. Now look at the third example. So take here 63. Again here we have to find the factors of 63. So right here 63 is equal to, again here divide, find the factors of 63 vertically. आता वर्टिकली बघा, याला 2 ने तर भाग जाणार नाही, विषम संख्या असल्यामुळं, त्यामुळे पहिली मूळ संख्या 2 येणार नाही तिथं. तर दुसरी मूळ संख्या कोणती बघा, 3 आहे. मग याला 3 ने भाग जातो का बघा, बेरीज करा. 6 आणि 3 9, 9 ला 3 ने भाग जातो, कारण 9च्या पाड्यात 3 आहे, 3च्या पाड्यात 9 आहे. सो हियर इट इज डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे 63 ला 3 ने भाग जातो, म्हणून इथे 3 लिहिलं.
मग भागाकार आलेला भागाकार इथं मांडा. किती 3 2 6 म्हणजे 2चा भाग बसला. 3 1 3 म्हणून 1चा भाग बसला. बरोबर. पुन्हा 21, या 21 ला 3 ने भाग जातो की नाही बघा. 2 अधिक 1 3, 3 ला 3 ने भाग जातो म्हणजे याला 3 ने भाग जातो. हे 3 इथं लिहिलं. मग 3 7 21 कितीचा भाग बसतो 7चा भाग बसतो बघा. म्हणून इथं 7 लिहिलं. ओके. 3 7 21. Therefore here we'll get, आता बघा 7 ही मूळ संख्या आहे ऑलरेडी. 7 is a prime number. So here 7 is divisible by only 7. So इथं 7 लिहिलं आपण. 7 1 7. मग आता कुठले फॅक्टर्स मिळाले बघा. 3 3 and 7. So right, 63 is equal to 3 into 3 into 7. These are the prime factors of 63. Okay, do you understand? Okay. Now let us study the practice set 11. The practice set 11 बघूयात. Look at the question. Factorize the following numbers into primes. म्हणजे त्याचे prime factors काढा. So look at the first example, 32. The first number is 32. So find the factors of 32. Therefore write here 32 is equal to, so write here 32. असे फॅक्टर्स काढा 32 चे. 32 is a even number, so it is divisible by 2. हे सम संख्या आहे. सम संख्या असल्यामुळे त्याला 2 ने भाग जातो. म्हणून इथं पहिली मूळ संख्या आहे 2. फर्स्ट प्राइम नंबर इज 2. सो डिवाइड 32 by 2. आता भागाकार करा. इथं 3 ला 2 ने भागा. बे 1 बे, 1चा भाग बसला म्हणून इथं 1 लिहायचं. मग 3 मधनं 2 मायनस केलं, 1 राहिलं. मग 1च्या पुढं वरून घेतलं 2, किती झाले 12. मग 12ला पुन्हा 2 ने भाग जातो. मग 2 ने भागाला बे सख्ख 12. ओके. तर 16 मिळालं. मग 16 ही पुन्हा समसंख्या आहे. पुन्हा त्याला 2 ने भाग जातो बघा. मग पुन्हा 2 ने भागाला येईल. मग 2च्या पाड्या म्हणा 16 येईपर्यंत बे 8 16, 8चा भाग बसला. बरोबर. पुन्हा 8 जे मिळाले ते पुन्हा समसंख्या आहे. मग पुन्हा त्याला 2 ने भाग जातो. सो राईट हिअर 2. मग 2 ने पुन्हा त्याला भागाला बे चोक 8. बरोबर. पुन्हा 2 ही समसंख्या आहे. पुन्हा त्याला 4 ही समसंख्या आहे. पुन्हा त्याला 2 ने भाग जातो. 2 2 4, बे 2 4. पुन्हा 2 ला 2 ने भाग जातोय. पुन्हा इथं 2 लिहिलं. 2 1 2. तर शेवटी 1 येईपर्यंत असं भागाकाराची क्रिया करत जायचं आहे. ओके. मग हे किती मिळाले बघा. 2 into 2 into 2 into 2 into 2. हे त्याचे लिहा. 2 into 2 into 2 into 2 into 2. These are the prime factors of the number 32. Okay, understand? Then next, look at the second one. 57 is there. 57. So here write 57 is equal to, write here 57. 57. म्हणजे पुन्हा काय करा फॅक्टर्स पाडा. So look at the number 57. Is the 57 is divisible by 2? No, because it is an odd number. It is not an even number. So it is not divisible by 2. ही विषम संख्या आहे, सम संख्या नाही आहे. त्याच्यामुळे त्याला 2 ने भाग जात नाही. सो मग 2 ने जात नाही म्हणजे पुढची मूळ संख्या कोणती आहे. द नेक्स्ट प्राइम नंबर इज 3. मग 3 ने भाग जातो की नाही बघा. मग 3 ने भाग जातो की नाही बघण्यासाठी आपण त्याची कसोटी बघितली. 5 आणि 7 12 येतो बेरीज. मग 12 म्हणजे त्याला 3 ने भाग जातो 12ला. जातो की नाही बघा. 3 चौक 12. सो इट इज डिव्हिजिबल बाय 3. मग त्याला 3 ने भाग जातो. आता 3 ने भागाला 5 ला भागाला 3 ने. 3 1 3, 3 2 6. 5 मधनं 6 मायनस करता येईल का. नाही करता येणार. मग त्यामुळे इथे कितीचा भाग बसवायचा आहे. 3 1 3, 1चा भाग बसवायचा आहे. मग 5 मधनं 3 गेले किती उरले
2 उरले. मग वरून घेतलं 7 किती झाले 27 झालं. मग त्याला पुन्हा 3 ने भाग जातो. 3 9 27. आता बघा 19 ही प्राईम नंबर आहे बघा. 19 is a prime number, so it is not divisible by any number. It is divisible by only itself. Itself means 19. So इथं 19 ने भाग करायचं त्याला. 19 1 19. 19 1 19 इथं 1 आलं. मग त्याचे फॅक्टर्स कुठले मिळाले 3 into 19 that is equal to 3 into 19. These are the factors of 57. Okay. Next one is 23. So right here 23. 23 is itself a prime number. 23 ही प्राईम नंबरच आहे. त्यामुळे 23 ला इतर संख्येने भाग जाईल का बघा नाही जाणार, कारण ते 23 ही प्राईम नंबरच आहे. मग त्याचे प्राईम फॅक्टर्स लिहायचं आहे. मग प्राईम फॅक्टर्स म्हणजेच काय लिहिणार 23 एकच हे प्राईम नंबरच असल्यामुळं 23 is equal to 23. It's a prime number. That means it is a prime factor of 23. 23 because 23 is itself a prime number. Therefore 23 is equal to 23. Okay. Then next one. So look at the next example here. Fourth one. 150. So write here 150 as it is. 150 is equal to, find the factors of 150 here. So 150 is a even number because it's a unit plus digit is a 0. 2 ने भाग जातो त्याला. मग 2 ने भागाला इथं 2 ने भागातला पण मग भागाला 15 ला 2 7 14 2 8 16 आहे, परंतु 15 तून 16 मायनस करता येत नाही म्हणून इथं 2 7 14 म्हणजे 7 चा भाग बसला. मग 15 तून 14 गेले उरले किती 1 उरलं. वरून घेतलं 0 10 झाले. 2 पंचे 10 तर 75. 75 ही विषम संख्या आहे, मूळ सम संख्या नाही, त्यामुळे त्याला 2 ने भाग जाणार नाही. मग आता पुढची मूळ संख्या 3 आहे. मग 3 ने भाग जातो का बघा 7 आणि 5 12. बेरीज 12 येतो म्हणजे 3 च्या पाड्यात आहे. 3 ने भाग जातो त्याला म्हणून याला सुद्धा 3 ने भाग जातोय म्हणून इथं 3 लिहिलं. मग 3 ने भाग झाला. आलेला भागाकार त्याच्या खाली मांडा. 7 ला भागा 3 ने. 3 दोन्ही 6. 3 त्रिकण 9. 9 ही 7 पेक्षा मोठी आहे त्यामुळे 3 चा भाग बसत नाही इथं. मग कितीचा भाग बसतो 2 चा भाग बसतो. 3 दोन्ही 6 म्हणून इथं 2 लिहिलं. मग 7 मधनं 6 गेले उरले किती 1. मग वरून घेतलं 5 किती झाले 15. मग 15 ला पुन्हा 3 ने भाग झाला. 5 त्रिक 3 5 15 25 आला. मग 25 ही मुळा पुन्हा मूळ विषम संख्या आहे त्याला 2 ने तर जाणार नाही. आता 3 ने जातो का बघा बेरीज करा. 2 आणि 5 7 येते. मग 7 ला 3 ने भाग जातो का नाही जाणार, त्यामुळं 25 ला 3 ने भाग जात नाही. त्याच्यानंतर पुढची मूळ संख्या कोणती आहे 5 आहे. मग 5 ने भाग जातो का बघा. मग 5 ची कसोटी आपल्याला माहिती आहे. जर संख्येच्या एकक स्थानी म्हणजे उजवीकडचं पहिला अंक, एकक स्थान म्हणजे कुठला उजवीकडून इकडून पहिला अंक, हा पहिला अंक उजवीकडनं पहिला अंक जो आहे तो 0 अथवा 5 असेल म्हणजे उजवीकडचा पहिला अंक म्हणजे एकक स्थानचा अंक 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. ही 5 ची कसोटी आहे. मग त्यानुसार बघा याच्या उजवीकडचा पहिला अंक म्हणजे एकक स्थानचा अंक किती आहे 5 आहे. मग त्याला 5 ने भाग जातोय. सो राईट हियर 5. मग 5 ने भाग केला 5 5 25 म्हणजे 5 5 25. 5 चा भाग बसला. मग पुन्हा इथं 5 झालं. मग याला 5 ने भाग जातो. पुन्हा इथं लिहा 5 1 5 5 1 5. ओके. मग आता इथं 1 आलं म्हणजे सगळे त्याचे फॅक्टर संपले. 2 into 3 into 5 into 5 that is equal to 2 into 3 into 5 into 5. These are the factors of 150. Okay, understand? Now look, next example. I'll take another example.
216. Look at the fifth example. 216. So 216 is equal to, find the factors of 216 here. Okay. पुन्हा बघा, it is a even number, so it is divisible by 2. even number असल्यामुळे त्याला 2 ने भाग जातो, 2 ने भागलो आपण. बघा इथं बेक बे, 2 2 गेलं, 0 राहिलं, वरून घेतला 1. 1 ला 2 चा भाग बसतो का बघा? नाही बसत. मग तिथं 0 चा भाग बसवायचा. मग पुन्हा वरून घेतलं 6, 16 राहिले. मग 16 ला 2 ने भागला, बे 8 16. पुन्हा त्याला 2 ने भाग जातोय. मग पुन्हा इथं 2 लिहा, बे 5 10, 5 चा भाग बसतो, बे 4 8. पुन्हा 54 ही समसंख्या आहे, पुन्हा त्याला 2 ने भागला, सो इथं 2 ने भागातलं पुन्हा 2 2 ज 4, म्हणजे बे दोन्ही 4, 5 मधनं 4 गेले, 1 उरलं, वरून घेतलं 4, 14 झाले, बे 7 14. बरोबर. मग आता पुन्हा याला 2 ने भाग जाणार नाही. आता पुढची मूळ संख्या 3 आहे. 3 ने बघा, बेरीज करा, 2 आणि 7 9 येते. 9 ला 3 ने भाग जातोय, म्हणजे याला 3 ने भाग जातोय. मग 3 ने भाग गेला, 3 चा पाडा 27 प्रमाणे 3 9 27, 9 चा भाग बसला. ओके. सो अगेन 9 is divisible by 3, so divide by 3. 3 3 is 9, 3 3 का 9. Again 3 is here, so again it is divisible by 3. 3 1 is 3, 3 1 का 3. मग आता हे त्याचे फॅक्टर्स मिळाले, 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. So 2, that is equal to 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. These are the factors, prime factors of 216. Understand? Look at the next example, ninth one. 377, 377. So right here 377 is equal to, so right here 377. आता त्याचे फॅक्टर्स आपल्याला काढायचे आहे. Is the number 317 is a prime number? No, sorry, even number? No, it is not a even number, it is an odd number, so it is not divisible by 2. odd number असल्यामुळे त्याला 2 ने भाग जात नाही. त्याच्यानंतर पुढची मूळ संख्या कोणती बघा? 3 आहे. मग 3 ने भाग जातो का बघा? कसोटी वापरा. 3 आणि 7 10, 10 आणि 7 17, 17 हे 3 च्या पाड्यात नाही, त्याला 3 ने भाग जात नाही, त्यामुळं त्याला 3 ने भाग जाणार नाही. त्याच्यानंतर पुढची मूळ संख्या कोणती बघा? 5 आहे. मग शेवटी 5 किंवा 0 असेल तरच 5 ने भाग जातो. इथं 7 आहे, त्यामुळे 5 ने पण जाणार नाही. पुढची आहे 7, मग 7 ने भाग जातो का बघा? 7 5 35, किती उरले? 2 उरले, वरून घेतलं 7 27 झालं. मग 27 ला 7 ने भाग जात नाही, कारण 7 चौक 28 आहे, नाही जाणार. मग त्याच्यानंतर 7 नंतरची मूळ संख्या कोणती बघा? 11 आहे. मग 11 ने भाग जातो बघा? 11 त्रिक 33, 37 मधलं 33 गेले, 4 उरले, 47 झाले. मग 47 ला 11 ने भाग जात नाही, कारण 11 चौक 44, 11 5 55, 11 ने जात नाही. त्याच्यानंतर पुढची मूळ संख्या कोणती? 13 आहे बघा. तर 13 ने भागाला, 13 दोन्ही 26, 13 त्रिक 39. मग 37 39 पेक्षा लहान आहे, त्यामुळं त्रिक बसत नाही. 13 दोन्ही 26. मग ते 37 मधनं 26 मायनस करा, किती उरतं बघा? 11 उरतोय. मग 11 म्हणजेच वरून घेतलं 7, किती झाले? 117 झाले. मग 13 ने भाग, 117 ने भाग जातो, 13 9 17 दुरशे, 13 9 17 दुरशे भाग जातोय. त्यामुळे इथं याला कितीने भाग जाईल? 13 ने भाग जाईल. मग 13 ने भाग आला, इथं 13 लिहिलं. 13 दोन्ही 26, म्हणजे 2 चा भाग बसला. 11 उरले, वरून घेतलं 7, 117 झाले. 13 9 17 दुरशे, 13 9 117, 13 9 117. मग आता 29. मग 29 ही पुन्हा काय काय बघा? मूळ संख्या आहे. 29 ही पुन्हा मूळ संख्या आहे, त्यामुळं 29 ला इतर कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही. मग त्यामुळे इथं डायरेक्टली 29च लिहायचं आहे. 21 29 1 29. आता इथं 1 आलं. मग हे दोन संख्यांचा गुणाकार इथं लिहा.
13 into 29. These are the prime factors of 377. कळालं सर्वांना? सर्वांना समजले असं मला वाटतंय. I hope that all of you understood. So please solve the remaining examples in this way. Thank you.